डिसेंबरला होणार आहे आणि उद्याची मतमोजणी त्यामुळे अर्थातच लांबणीवर पडलेली आहे। सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे। आज राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्याची खरं तर याची जी मतदान प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्याची मतमोजणी उद्या होणार होती, मात्र आता 20 डिसेंबरची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर ते मतदान झाल्यानंतर एकूणच सर्व निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। हे आता समोर आलेलं आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले जात आहेत। अमर, सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या झी24 तासच्या प्रेक्षकांना सांगतोय, हायकोर्टानं नागपूरमध्ये हा मोठा निर्णय दिलाय। उद्याची मतमोजणी लांबणीवर गेली आहे आणि आता 21 डिसेंबरला सर्वच मतदानाची ही मतमोजणी होणार असल्याचं कळतंय। अगदी बरोबर। नागपूर खंडपीठात याबाबत आहे याचिका आली होती आणि आता जो माहिती जी पुढे येत आहे त्यानुरूप 21 तारखेला संपूर्ण मतमोजणी होणार असल्याची माहिती होत आहे। कारण की जे काही निवडणुका स्थगित झाल्या होत्या त्या सुद्धा 20 तारखेला होत्या आणि त्यानंतर एकत्रित म्हणजे आज जे मतदान होत आहे ते आणि 20 तारखेला जे मतदान होत आहे ते त्याची एकत्रितरित्या हा संपूर्ण निर्णय येणार आहे। अगदी खरं तर यावर भाजपनं काल आक्षेप घेतला होता। स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। अर्थातच विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती। खरं तर भाजपनं तर या संदर्भात एक पत्र सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेलं होतं। जर पूर्ण प्रक्रिया होत असेल मतदानाची तर केवळ लगेचच उद्याच्या दिवशी ही मतदानाची प्रक्रिया पुढे ढकलणं हे खरं तर अयोग्य आहे असं म्हटलेलं होतं। आणि आपण जाऊया, ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश, या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहिली असेल, उद्या खरं तर जे निकाल लागणार होते ते निकाल आता लांबणीवर पडलेत आणि सर्वच मतदानची जी निवडणूक जी होती आहे त्याचा जो निकाल लागणार आहे तो 21 डिसेंबरला लागणार आहे। काय नेमकं या संदर्भात आणखी तपशील आहेत? गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्याचा फैसला उद्याच होईल, म्हणजे आज मतदान होईल आणि त्याचा निकाल उद्या लागेल, एक दिवसानंतरच लागेल अशी शक्यता होती आणि तसं निवडणूक आयोगानं तसं जाहीर केलं होतं। मात्र आता हा सगळा जो काही गोंधळ झाला आरक्षणाच्या रचनेवरून, काही भागातल्या प्रभागांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। काही 24 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या 20 डिसेंबरला होतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर त्याचा निकाल घ्यायची ही भूमिका अशी एक चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगाने आत्ताचा निर्णय जो काय आहे 21 डिसेंबरला निकाल असेल। ते नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बातमी येते आहे, उद्या खरं तर जे निवडणुकीचे निकाल लागणार होते ज्यासाठी आज ही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे ती मतमोजणी आता उद्या होणार नसून ती 21 डिसेंबरलाच होणार आहे। ज्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत त्या 20 डिसेंबरला होणार आहेत, त्यासाठीची मतदानाची प्रक्रिया 20 डिसेंबरला होणार आहे आणि या सर्व निवडणुकांचे एकत्रित निकाल हे 21 तारखेला लागणार आहे। ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचं आता कळतंय। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही आता माहिती दिलेली आहे। या संदर्भातला काही वेळापूर्वी जो प्रस्ताव सादर झालेला होता यावर आता जे अपील झालेलं होतं या प्रकरणात ही एक महत्त्वाची माहिती पुढे येते। आवाज येते? तुम्ही काय आज निकालामध्ये असं झालं 2 तारखेला होणार आहे, पण दोन्ही निकालांचं इलेक्शन आणि त्यांचा निकाल 1 तारखेला घोषित करण्याचा आदेश कोर्टाने दिला आणि आचारसंहिता कंटिन्यू करते। तर वकिलांची ही प्रतिक्रिया ऐकायला आपल्याला मिळते आहे। अजून थोडी स्पष्टता वकिलांच्या या प्रतिक्रियेतून लवकरच आपल्याला येईल। तर एकंदरीतच ज्या निवडणुकांचे निकाल उद्या लागणार होते, म्हणजे आज जी मतदान प्रक्रिया सुरू आहे त्याचे निकाल उद्या लागणार होते, मतमोजणी उद्या होणार होती, मात्र ही मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना सांगतोय। नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील झालेल्या प्रकरणासंदर्भात